पहिलीपासून 7 वर्ष शाळा शिकलो ह्या शोरूम दररोज मला छडीन मारणार. हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग. चला तर आपण आज चालू करत आजचा डेलीचा ब्लॉग आणि माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं स्वागत स्वागत स्वागत. तर चला तर मित्रांनो आपण निघत आपल्या हॉटेलला, चालू करत आपला ब्लॉग. ही रेडी होऊन थांबली आपली गाडी. स्टार्टिंगला घ्यायचं आपल्याला अंडे. चलो मित्रांनो, तुम्ही हे बघू शकताय दृश्य. फक्त 5 मिनिटाचा पाऊस होता, खतम. बाहेर पाऊस तर आला नाही, आवाज तर फुल भरलेला आहे. पाऊस कधी काय येत काय माहिती, त्याच्यामुळे आमच्या बोरला पाणी बी नाही आहे. सांगतो काय सांगता? पहिलीपासून 7 वर्ष शाळा शिकलो ह्या शोरूम मध्ये. तुम्ही पहिल्यापासून 7 वर्ष 7 वर्ष शिकलो शाळा. हा. 7 5 होईपर्यंत शिकलो. दररोज मला छडीन मारणार कोण? मास्तर. हा तेल लावून जाणार भांग पाडून मी. हा टोपी येतो, टोपी होती, टोपी हाफपॅन्ट मी हा. टोपी घालत होतो. हा. 7 वर्ष मारच खाल्लो पण टोपी घातलं नाही मी. जागृती विद्या मंदिरालाच गेलो पण टोपी घातलं नाही. हा. जागृती होती का तेव्हा शाळा? हा? जागृती शाळा होती का ते? होते की अरे हा. जागृती विद्या म्हणून चंद्रामुळीच्या होता. येडाव काय तुम्ही? हा. माझी चंद्रामुळीची शाळा, इकडली शाळा, ती शाळा चंद्रामुळीची आहे ती सगळं. हा, त्यांचं ते. 7 वर्ष मारच खाल्लो हा. पण टोपी घातलं नाही मी. का बरं? माझं जिद्दच होते टोपी घालणे. तू मार म्हणणार असं टेबल हात ठेवला माझा खड्या खड्या करत त्यांच्या छकटक मारणार. हा. हो मग नाही म्हणणार कन्नड मध्ये. कन्नड तर शाळेकडे नाही कन्नड शाळा नव्हते, मराठी. मराठीच होती. हा. त्या माझा विचार म्हणणार तुला टोपी घात नाही मी भांग काढून जाणार नाही. हा. आमच्या वडील एवढी बाटली आणणार त्याला ते निर्माण नाही हा. वासाच चालायची भांग काढून जाणार. कोण हवा करत होता? हा पण टोपी घातलं नाही मी. मारच खाऊन 7वी पास होऊन जागृती विद्या मंदिरालाच गेलो. हा. टोपी घातलं नाही मी. हवा करत होता तुम्ही. असं आहे माझं. बोल काय म्हणायला लागलो तू? हे काय चाललंय भाई? पावसाचं काय चाललंय मला काहीच कळे ना. आवाळ येत, पाऊस पडत नाही, दिवसभर थंडी वाजायला लागली. थंडीचं मोसम आहे ना, थंड थंड बाहेर पडायला लागलं म्हणून घरी आलो तर रेनकोट घ्यायला. भाई हे बघा बाहेर कसं पाऊस पडायला लागला. पाऊस तर मोठं नाहीये, पाऊस तर छोटस बारीक आहे, एकदम बारीक. पण थंडी लय सुटली सकाळपासून. एवढं पाणी पाऊस पडायला लागला. बापरे, नुसता बारीकच पाऊस पडायला लागला. दुनियाचं आबाळ आणि थंडीचं असलं वाजायला लागले खतरनाक. त्यासाठी मी घरी आलो होतो रेनकोट घ्यायला. आपल्या जिजाकडे गेला. आता ठीक आहे निघो. काय पावसाचं वातावरण, काय पाऊस चाललं काय माहिती का. बारीक 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 जरा मोठं बी पडे ना काय बी नाही. बापरे, व्हिडिओच्या काढण्याचं नावात लढण्याचं पडलं असतं मित्रांनो. आता डोकं बुकं सगळं पार एकच झालं असतं माझं आता खतरनाक.